Hey guys, welcome to my YouTube channel Drift with Richa. If you're new here, hit the subscribe button and join me on an amazing journey. आज आम्ही चाललोय गुजरातला. एक्झॅक्ट लोकेशन मी ऍक्च्युअल मध्ये विसरली आहे, तर मी लवकरच तुम्हाला सांगेन आम्ही नक्की परफेक्ट लोकेशन कुठे चाललोय. आम्ही एका लग्नासाठी चाललोय, लग्न अटेंड करायला. सो तिकडे काय काय होतं, कसं आम्ही ट्रॅव्हल म्हणजे कसे जातोय, काय करतोय, हे सगळं मी तुम्हाला सांगेन. सो स्टे ट्यून्ड. गणपती बाप्पा मोरया. आम्ही इकडे थांबलोय जेवायला. कुठल्या विठ्ठल कामत हॉटेल म्हणून आहे हायवेला. प्युअर व्हेज आहे. सो आम्ही मागवलंय पनीर चिंगारी मागवलंय, पनीर भुर्जी आणि बटर रोटी मागवलंय. त्याचा बाहेरचा व्ह्यू आम्ही तुम्हाला नंतर देऊ. आता आम्ही सगळे इथे दोघं आणि हे इकडे बसले ही म्हणजे आणि पप्पा वॉशरूमला गेले. आले की दाखवी. हायवे दिसतोय ना, हा जो हायवे दिसतोय त्याला लागूनच हे आहे विठ्ठल कामत म्हणून. फूड एकदम खूप छान होतं, म्हणजे टेस्टमध्ये खूप चांगलं होतं. जर तुम्ही इकडनं पास होत असाल किंवा इकडनं कुठे ट्रॅव्हल करत असाल या रोडने, तर तुम्ही नक्की या हॉटेलला व्हिजिट करू शकता आणि तुम्ही जेवू शकता. प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि टेस्ट खूप चांगली होती. आम्हाला तरी टेस्ट आवडली. हे हॉटेल आहे विठ्ठल कामत आणि हा हायवे आहे, म्हणजे गुजरातला जो रोड जातो ना त्या हायवेवर आहे हा. तर आपण इकडे पोचलेलो आहोत जागे, म्हणजे ही नवसारी जागा आहे, गुजरात नवसारी. आता या हॉलचं किंवा या एरियाचं असं पर्टिक्युलर नाव नाही माहिती मला, पण हां आम्ही ते पोचलेलो आहोत. आणि इकडचा जो हॉल किंवा जे पण राहण्याची सोय वगैरे त्या लोकांनी केली आहे गेस्ट लोकांसाठी, ती मी तुम्हाला दाखवेन. आणि इकडचं पूर्ण एरिया खूप ऑसम आहे, म्हणजे खूप मस्त दिसतोय. हवा पण खूप आहे, म्हणजे असं काय बोलतात, फुल हवा सुटली आहे इकडे. तर तुम्हाला मी दाखवते. हा एंट्रन्स आहे, इकडनं हा एंट्रन्स आहे. आणि इकडे आल्यावर हे असं गार्डन टाईप केलं आहे त्या लोकांनी. आणि हा हॉल आहे. हा हॉल आहे. खाली म्हणजे खाली नाही आहे, फर्स्ट फ्लोअरला हॉल आहेत ते बोलले. आणि इकडनं असं गेटच्या इकडनं एंट्री केल्यावर लेफ्ट साईडला जायचं आहे. आणि हे इकडनं पूर्ण हे असं सरळ जाऊन राईटने सरळ गेल्यावर रूम्स. सो ते जे पूर्ण स्ट्रक्चर केलं आहे ना त्या लोकांनी, ते पॅलेससारखं केलं आहे. सो ते खूप मस्त दिसतंय. म्हणजे ते जे स्ट्रक्चर आहे बाहेरचं जे आहे ना, ते फुल पॅलेस टाईप आहे. सो ते खूप एकदम मस्त दिसतंय. आणि आतमध्ये रूम्स आहेत वेगळे. सो आम्हाला आमची रूम जी आहे ती 4th फ्लोअरवर आहे, ती पण मी तुम्हाला दाखवेन. सो इकडे आल्यावर स्ट्रेट गेल्यावर ते जे दिसतंय ना लाईटवालं, तिकडे आमचे रूम्स आहेत. तर ते दाखवेन मी तुम्हाला आता लवकरच. माझा भाऊ तिकडे व्हिडिओ करतोय, तो आला की आपण रूम्स दाखवायला जाऊ. आणि रूम्सच्या मागे म्हणजे हा जो एरिया आहे ना, हा जो रूमचा एरिया आहे त्याच्या मागच्या साईडला खूप मोठं लॉन टाईप किंवा म्हणजे असं गार्डन टाईप बोलू शकतो. गार्डन नाही, लॉन टाईप असा एरिया आहे, जिकडे म्हणजे आता सध्या तरी तयारी चालू आहे. कदाचित तिकडे फंक्शन वगैरे काहीतरी होणार असेल म्हणून. हा बघा, हा माझा भाऊ आहे, तो पण व्हिडिओज काढतोय. तर आम्ही इकडे कशाला आलो आहे, आम्ही लग्नासाठी आलो आहे, हे तर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं. पण कोणाचं लग्न आहे तर आमच्या बाजूला जी दीदी राहते तिचं लग्न आहे. ती म्हणजे आमचं रिलेशन कसं आहे, आम्ही खूप जुने नेबर्स आहोत. सो ते घर टाईपच आहे आमच्यासाठी, फॅमिली टाईप. सो त्यासाठी आम्ही इकडे आलो आहे.
तिच्या लग्नासाठी. सो लग्न उद्या आहे, लग्न आणि अटेंड करू, सगळे प्रोग्राम्स अटेंड करू आणि मग उद्या परत रात्री आम्ही मुंबईला जाणार आहे. सो स्टेट येऊन हा रूमवाला एरिया आहे आणि आता मी बॅक साईडला दाखवते. मी बोललेली ना तुम्हाला, जो लॉनवाला एरिया आहे तो दाखवते. हा असं काहीचं एंट्रन्स आहे ह्याचा आणि ह्याच्या मागे जाऊया आता आपण. इकडनं रूम म्हणजे वर जायला एंट्री आहे इकडनं. या साईडनं हे जे दिसतं ना हा डोर, तिकडनं वर जायला एंट्री आहे. आणि हे तुम्हाला वाऱ्याचा आवाज जास्त येत असेल व्हिडिओमध्ये. खूप हवा आहे इकडे, खूपच अशी हवा आहे. आणि ही लॉनची एंट्री आहे वाटतं. हा एक मिनटं हे दाखवूया मग जाऊया. सो हे इकडे असं काम म्हणजे हे सगळं लावून ठेवलं आहे. आता माहीत नाही ते कुठलं फंक्शन किंवा कोणाचा प्रोग्राम आहे की ह्यांचंच प्रोग्राम वगैरे आहे. सो हे सगळं असं आहे. ओके, म्हणजे खूप मोठा एरिया आहे हा. बॅक साईडचा एरिया. तिथे हॅलोजननी लावलाय आणि हे इथे असं हे बघा. सो असं सगळं आहे. चला आता वर जाऊया. पप्पांनी वर बोलवलंय, मग तयारच होऊन येऊ आता डायरेक्ट खाली. तर बघू, रूम टूर जमलं तर दाखवेन मी तुम्हाला. रूम पण खूप मस्त आहे आणि त्याचा वॉशरूम तर एवढा मोठा आहे. मी दाखवेन तुम्हाला नक्की. चला वर जाऊया आता. सो हा आहे रूम टूर. हा इकडनं एंट्री होती रूमची आणि हा असा रूम होता. इथे छोटासा फ्रिज पण होता. सो हे इथे बेड आहे, इथे 2 कबर्ड्स होते, ही विंडो आहे आणि विंडोच्या बाजूला वॉशरूमसाठी एंट्री आहे. ही वॉशरूम आणि इकडचा वॉशरूम खूप मोठा होता. हे बघू शकता तुम्ही किती मोठा आहे. आणि इथे बाहेर आल्यावर त्याच्याच साईडला मिरर होता. तो जो बघितला तो रूम टूर होता. त्याचा वॉशरूम खूप मोठा आहे. इथे असं झोला आहे, इथे लाईट नाही लागली, माहीत नाही का म्हणून तुम्हाला मी स्विमिंग पूलचं ते हे राहतं म्हणजे तिकडे शिकवतात. असं आहे इकडे. तर फ्रेश वगैरे होऊन मी परत व्हिडिओ शूट करेन. तयारी झाल्यावर ते नक्की दाखवेन. तोपर्यंत थोडा ब्रेक घेऊया. इकडे ना आता संगीतचं फंक्शन होणार आहे. सगळे आता खाली जेवत आहेत. जेवून झाल्यावर इकडे सगळे येणार. मग जे डान्स वगैरे असतील ते दाखवू आम्ही. फक्त सॉन्ग जे असेल ते आम्ही म्यूट करू, कारण कॉपीराईट लागेल म्हणून. आणि हे बघा आम्ही दोघं इकडे सगळे आहेत. इथून बाल्कनी व्ह्यू आहे. एवढं मोठं आहे आणि इथे ना बाल्कनी टाईप व्ह्यू आहे. म्हणजे आता इथे नेट लावलाय आणि ते खाली तुम्हाला दिसत असेल तर हा दिसतंय. हे बघा तेव्हा तिकडे मम्मी पप्पा आहे. ते दिसतंय. थांबा तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा ते पप्पांचे फ्रेंड आहे. सो इथे सगळं फंक्शन असं होणार आहे. हे खूप मोठं आहे, म्हणजे इथे खूप स्पेस आहे, अशी खूप मोठं आहे. मस्त आहे, आवडलं मला. चला आता सगळे आले की भेटू. रात्री इकडे सगळे गरबा खेळत होते. गरबा म्हणजे हे पूर्ण प्रोग्राम 12 वाजेपर्यंत चालू होता. म्हणजे 12ला संपलेला. 12ला आम्ही रूममध्ये आलेलो सगळे. सो हे सगळे असे गरबा खेळत होते आणि त्यानंतर थोड्या वेळाने ते लोक खाली, जे मी तुम्हाला आधी स्पेस दाखवलेली तेव्हा कोण नव्हतं, तिकडे येऊन ते लोक गरबा खेळत होते. सो रात्री शूट नाही केला. नेक्स्ट डेला मग डायरेक्ट लग्नाचा व्हिडिओ स्टार्ट केलाय. हे पूर्ण लग्नाचं आहे. असं त्यांनी डेकोरेशन केलेलं इव्हनिंगला. सो इकडनं एंट्री होती. खूप सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलेलं, म्हणजे जास्त ओव्हर पण नाही आणि म्हणजे खूप छान असं केलेलं. सो इकडनं अशी एंट्री आहे, तर बघत राहा तुम्ही.
इकडे मग पुढे आल्यावर आपल्या नवरा नवरीचा फोटो लावलेला. हा बघा इथे राईट साईडला आहे, दाखवते. सो खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आणि इथे असा हा फोटो लावलेला एंट्रन्सला. तर ही आहे आपली नवरी. इकडे फोटोशूट चालू होता तिचं. मंगळीवर ताया रे बेले मंगळ साना ते दान दे वाणा रे बेले मंगळ गायो ना दान दे वाणा रे अग्नि देवनी साक्षी फेराप राणा रे मांडवला मा आनंद याती उभ राणा रे बिजू बिजू मंगळी वर ताय रे विजय मंगळ साना ते दान दे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सो रात्री आम्ही 1 वाजता काहीतरी निघालो मुंबईला यायला आणि त्याच दिवशी लग्नाच्या रात्री आम्ही निघालो 1 वाजता आणि सकाळी 5:30-6 ला आम्ही मुंबईला पोहोचलो. सो रात्रीचं ट्रॅव्हलिंग काहीच शूट केलेलं नाहीये.
सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. तुम्हाला हा व्लॉग माझा फर्स्ट व्लॉग होता, तो कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.